23 छात्रों के एक कक्षा में पारुल ने 23 छात्रों की एक कक्षा में पारुल ने शीर्ष से 6वां और सौम्या ने नीचे से 19वां स्थान प्राप्त किया, तो कितने छात्रों के स्थान पारुल और सौम्या के बीच थे? बघा आता 23 छात्र की कक्षा में पारुल ने शीर्ष, आता शीर्ष म्हणजे काय? ऊर्ध्व, हा 6वां स्थान और सौम्या ने नीचे से 19वां स्थान. एकूण किती लोक आहे? 23. बरोबर. शीर्ष म्हणजे पुढून, तुझा नंबर आहे पारुलचा 6वा आणि सौम्याचा नीचे म्हणजे मागून किती स्थान नंबर आहे? एकूण साय किती? 25. लोक किती आहे? 23. पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी की कितने छात्रों के स्थान पारुल और सौम्या के बीच थे. म्हणजे जे दोन लोक आहेत दोन मायनस करावे लागतात दोन लोकांना, त्याच्यामुळे दोन मायनस करू. किती आले? 23 वजा 23. किती लोक आहेत? बघा 30 व्यक्ति उत्तर दिशा की ओर मुंह करके बंद में बैठे. 30 व्यक्ति उत्तर दिशा की ओर, उधर दोनों आता उत्तरेला. मनोज आगे से 11वें, मनोज 11वां आहे पुढून, आणि शाहीन पीछे से 7वां. बरोबर. हा शाहीन हा मनोज स्थान पर खड़ा है. नीरज शाहीन के ठीक आगे खड़ा है, म्हणजे पुढे किती आला आहे. ठीक आहे. आता एकूण किती लोक आहेत? 30. 11 7 आणि नीरज 19. समजला का प्रश्न? मुख करके बैठे मनोज आगे से 11वां, शाहीन मागून 7वां, नीरज शाहीन के ठीक आगे खड़ा है और तीसरा व्यक्ती कोण आला परत? नीरज. 11 ने 12, 12 7 19, 19 30 मधून 19 किती उरले? तो नीरज और मनोज के बीच कितने व्यक्ती खड़े थे? 11. बेस्ट राइट आंसर. थोड़ा सा एकूण विद्यार्थी किती बघ मान्य करताना काय करायचं? एकूण विद्यार्थी किती आहे? 65. बरोबर. विद्यार्थी उत्तर दिशा की ओर मुख करके एक पंक्ति में खड़े, ये पण जाओ तसंच काय बोलले. अमृत पंक्ति के बाएं सिरे से
46 स्थान पर आहे. आता बघा हे नाही समजा याचं सर्वात जवळ कुठे उत्तर आहे. ठीक. आता अमृत जो आहे तो बाय बाय म्हणजेच काय लेफ्ट आहे, दाय म्हणजेच काय राईट आहे. ठीक. आता उदाहरण सोडवताना याला कधी दाय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं बाय. तुम्ही एक्झाम्पल असे असो किंवा आहे. ठीक. आता बाय से अमृत किती आहे 46 बरोबर. जबकि काशवी पंक्ति के दाय म्हणजे इकडनं 14व्या स्थान पर है. तो अमृत और काशवी के बीच कुल कितने विद्यार्थी थे. आता 46 आणि 14 किती 7. एकूण विद्यार्थी किती आहे 65. आता 5 करून 60 गुणिले किती असे म्हणायचे. किती लोग है 50. किसी कक्षा के सभी 50 छात्र एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके खड़े हैं. क्या से राकेश दाएं से इकडे राकेश कितना 17वां और जबकि कमलेश बाएं से इकडे कितना 22वां. तो राकेश और कमलेश के बीच कितने छात्र खड़े. आता बघा एकूण किती आहेत 50. तो आपण जर सुद्धा लिहून घ्यायचा, चिन्ह द्यायचं. बघा 22 आणि 17 बोला किती ठीक आहे. बघा ठीक है. दिसते ना थोड़ा कंसेप्चुअल क्वेश्चन है, काही मोठा विषय. किसी निश्चित संख्या में व्यक्ति एक पंक्तियों में उत्तर की ओर मुख करके बैठे. निश्चित संख्या म्हटलं म्हणजे आपल्याला ती संख्याच काढायची. ठीक ठीक है. किसी निश्चित संख्या में किसी निश्चित संख्या में व्यक्ति एक पंक्तियों में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. त्यांची दिशा कुठे उत्तरेकडे. म्हणजे इथे जी दाय बाजू आली बाय बाजू. ठीक म्हणजे उजवीनी बी ई की दाई ओर कितवे स्थान पर म्हणजे बी जो आहे तो ईच्या दाई ओर म्हणजे ई कुठे येणार बरोबर. पण दोघांमध्ये किती लोक असतील बरोबर. जर बी ईच्या चौथ्या स्थानावर आहे तर दोघांमध्ये किती लोक असतील. समजला प्रश्न. सी बी के दाई ओर तीसरे स्थान पर कौन सी के सॉरी बी के कौन सी बी के दाई ओर. आता बी तर का नाही त्याची उजवी बाजू तिकडे येणार किती स्थानावर तिसऱ्या स्थानावर. म्हणजे याच्या दरम्यान किती लोक आहेत बरोबर. समजले पर्यंत. ए ई के बाई ओर 7वें स्थान पर. ई ची बाजू आली की उजवी ही आली डावी म्हणजे ए कुठे येणार मागे येणार. ए ई के बाई ओर किती 7 ए चा येणार. त्या दोघांमध्ये 5 लोक आहेत. समजते प्रश्न 6वें स्थान. ठीक इस पर सी और डी के बीच केवल 2 व्यक्ति. सी और डी के बीच केवल 2 व्यक्ति. यदि पंक्ति में कोई अन्य व्यक्ति नहीं बैठता यांच्याशिवाय तर तो बैठे हुए व्यक्तियों की कुल संख्या त्याग कीजिए. समजतंय. याच्यात 5 याच्यात 3 याच्यात 2 याच्यात 2 5 3 2 5 आणि 3 8 8 आणि 10 10 आणि 2 आणि 1 2 3 4 5 12 आहे ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एकूण लोक किती आहे समजला प्रश्न आहे.
किसी कक्षा के सभी विद्यार्थी एक पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हुए. आता सर्व विद्यार्थी ते रांगेत उत्तरच्या दिशेकडे तोंड करून उभे तर बसले. प्रीति पंक्ति की शुरुआत से 17वें स्थान पर. इकडे कितवी? 17. और प्रीति बरोबर. तिच्या मागे किती लोक? 16. पूनम प्रीति के आगे बैठी है और उनके बीच केवल 4 विद्यार्थी. म्हणजे आता प्रीतीच्या पुढे कोण बसले? पूनम. त्यांच्या दरम्यान किती लोक आहेत? आणि किती? 5. बरोबर. समजते ना. आता आहे 17. त्याच्यावर पूनम पकडून 5 लोक. कोणाच्या पुढे? प्रीतीच्या पुढे. म्हणजे प्रीतीचं स्थान पूनमचं किती स्थान आहे? 12. समजते ना. बघा प्रीती नंतरला 16 स्थान. नंतर सुरुवातीला बघा प्रीति पंक्ति की शुरुआत से 17वें स्थान पर. इकडनं सुरुवातीला प्रीति किती आहे? 17वी. समजते प्रश्न. पूनम प्रीतीच्या पुढे बसली. म्हणजे प्रीतीच्या पुढे कोण बसले? पूनम. त्या दोघांमध्ये किती लोक आहेत? 4. 1 2 3 4. ही पूनम 5. बरोबर. सुरुवात पासून आता पूनमचं स्थान किती असेल? 17 मधून 5 गेले उरले किती? 12. समजते ना आता. पूनम पंक्ति के अंत में. आता ती मागून किती आहे? 16वी. तिच्या पहिले किती लोक आहेत? 12. तिचा पुढे नंबर 12वा. मागून किती आहे? 16. किती झाले? 28. तिला एक थोडंच मायनस कर. आणि त्याला मागूनही आपण मोजतोय पुढे नाही मोजतोय तर तुला 1 मायनस करावं लागेल. म्हणजे समजतोय का. सुरुवातीला प्रीती किती? 17वी. तिच्या पुढे पूनम बसली. तिच्या लोकांमध्ये 4 लोक आहेत. पूनम 5वी. म्हणजे 17 5 गेले उरले 12. पूनमचा मागून नंबर आहे 16वा आणि पुढून किती आहे? 12वा. 16 12 28. पूनम मागूनही मोजले जाते पुढूनही. त्याच्यामुळे तिला एक वेळेस मायनस करावं लागतं. पुढे किती? 27. प्रश्न बघा. किसी कक्षा के सभी छात्र किती है? 20. एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुंह करके खड़े हैं. रोहन दाएं सिरे से कितवा? 8वां. जबकि निखिल बाएं सिरे से कितवा? 10वां. 8 आणि 10 एकूण विद्यार्थी दोघांना किती लोक आहेत?